नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार आणि अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या गोष्टी आपण करतो त्यांचा कधीही क्षय होत नाही, संपत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कायम वृद्धीच होत राहते असं म्हटलं जातं. या दिवशी आपण पितरांना देखील जेवण घालतो. तर जे काही आपल्या घरामध्ये गत झालेले आहेत किंवा जे वारलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्यांना बोलावून आपण त्या दिवशी जेवण घालत असतो. मग आपल्या पाहुण्यामधलं जे कोणी असेल त्यांना आपण या दिवशी बोलावतो. या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील असतो आणि पहिला आमरस हा अक्षय तृतीयेच्या दिवशी उन्हाळ्यामधला केला जातो. तर जे पित्र म्हणून मला जेवायला बोलवायचं होतं ते म्हणजे माझ्या आईलाच बोलवायचं होतं. सासूबाईंच्या फोटोचं पूजन वगैरे करून घेतलं, देवांची पूजा केली, उंबरठ्याची पूजा केली, छान असं घर स्वच्छ केलं. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण या गोष्टी ह्या करतो. त्यासोबत गॅसची देखील पूजा केली आणि जो स्वयंपाक असतो नैवेद्याचा तो न चाखता आपण करायचा असतो. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्याच्या नंतरनं जे पितरांचा फोटो होता म्हणजे सासूबाईंचा फोटो होता त्याला देखील नैवेद्य दाखवला. तो नैवेद्य जो असतो तो नंतर गाईला देण्यात येतो आणि जे सवाष्ण म्हणून जेवायला बोलवलं होतं ते माझ्या आईलाच बोलवलेलं होतं. त्यानंतर बेबीसोबत थोडंफार मस्ती केली आणि असा संपला आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.